याच विषयावर मुंबई महापालिकेच्या निमित्तानं युती, महायुती, महाविकास आघाडी या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारून खान. या तिघांची बातचीत करण्यासाठी आपण जाऊया थेट गेस्ट सेंटरला. आपल्या तिघांचंही स्वागत. नवनाथ बन, आनंद परांजपे आणि हारून खान. माझा पहिला प्रश्न अर्थातच भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना आहे. नवनाथजी, खरं तर आपल्याला सांगितलं जात आहे की मलिक नकोसे आहेत तुम्हाला, पण जर याच राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत ताकद असती तर हा निर्णय तुम्हाला घेता आला असता का? आज त्यांची तितकीशी ताकद नाहीये मुंबई असेल किंवा आसपासची महानगर असतील. विजयजी, हा मुद्दा ताकदीचा नाही तर तत्वाचा आहे. तत्वाला घेऊन पुढे जाणारी भारतीय जनता पार्टी आहे. राष्ट्रवादीची ताकद आहे का नाही हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा नाही, तर भारतीय जनता पार्टीसाठी तत्व महत्व आहेत. त्यामुळेच आम्ही या वेळेला नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी पार्टी सोबत जाणार नाही अशी ठाम भूमिका अगदी सुरुवातीपासून घेतोय. तुम्हाला आठवत असेल तर मागच्याही वेळेला जेव्हा अजितदादा आमच्यासोबत आले तेव्हाही आम्ही नवाब मलिक यांना भारतीय जनता पार्टी सोबत घेतलं नाही. आता विधिमंडळ कामकाजामध्ये नवाब मलिक नाहीत, कारण नवाब मलिक यांचा मुंबईमध्ये पराभव झाला. तुम्हाला आठवत असेल तर आणखी एक गोष्टीची आठवण करून देतो. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा नवाब मलिक यांना भारतीय जनता पार्टीने किंवा महायुतीने पाठिंबा दिला नाही. नवाब मलिक ज्या शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेमध्ये लढले तिथे महायुतीचे आमचे वेगळे उमेदवार होते आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिला. त्यामुळे ही आमची भूमिका आज नव्याने आहे का? तर अजिबात नाही. विधानसभेच्या निवडणुकालाही ती आमची भूमिका होती, त्याच्या आधी देखील आमची भूमिका होती. त्यामुळे हा विषय ताकदीचा नाही तर तत्वाचा आहे आणि तोच घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मुंबईमध्ये महायुती म्हणून आम्ही एकनाथजी शिंदे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना अशी संगनमताने लढू आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आणि नवाब मलिक यांचा जो विषय आहे तो सातत्यानं नवाब मलिक यांचे संबंध काही राष्ट्रद्रोही लोकांशी असल्यामुळं आमचं त्याला ऑब्जेक्शन आहे. जर का या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी आहे, जर का नवाब मलिक या प्रकरणामध्ये निर्दोष सुटले तर निश्चितपणे उद्या त्याच्याबद्दलचा विचार करता येईल. परंतु तूर्त तरी ते प्रकरण कोर्टामध्ये आहे, आहे. या विषयाकडे आपण पुढे येऊच नवनाथजी, या विषयाकडे आपण पुन्हा येऊच. मला तुमचाच मुद्दा घेऊन थेट मला आनंद परांजपेंकडे जायचंय. आनंदजी, जर नवनाथजी असं म्हणतायत की हा प्रश्न ताकदीचा नाही तत्वाचा आहे आणि काही म्हणतायत की आमचं सातत्यानं हे म्हणणं आहे की नवाब मलिकांना त्यांचा का विरोध आहे, आणि जर महायुतीतला एक घटक पक्ष जो मुख्य घटक पक्ष असेल कदाचित भाजप, तो जर हा मुद्दा सातत्यानं लावून धरत असेल तर त्याच नवाब मलिकांना तुम्ही कॅप्टन का बनवलंय? असं आहे की नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत आणि मुंबईची जबाबदारी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विचारपूर्वकच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एखाद्या मुंबईसारख्या महत्वाच्या शहराची जबाबदारी कोणाकडे द्यावी हा सर्वस्व अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. नवाब मलिक यांच्यावर आरोप झालेत, त्या आरोपांची सखोल चौकशी चालू आहे. कुठलाही आरोप त्यांच्यावर आजपर्यंत सिद्ध झालेला नाही. आणि माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे नवनाथ बनजी तत्वाची गोष्ट करत होती. मला फक्त त्यांना आठवण करून द्यायचे की हेच तत्व नाशिकमध्ये ज्या वेळेला सुधाकर बडगुजर ज्याचा सलीम कुत्ता बरोबर नाचत्यांचा व्हिडिओ आला, जो भारतीय जनता पार्टीचे आमदार व आत्ताचे मंत्री नितेश राणे यांनी सभागृहामध्ये मांडला होता, त्यांनाच प्रवेश भारतीय जनता पार्टीने दिला. त्यामुळे तत्व मग हे कायम त्या तत्वावर ठाम असलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्यावर आरोप झालेत, त्या आरोपांची चौकशी चालू आहे आणि त्यातला कुठलाही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाही. नवनाथजी, अगदी थोडक्यात उत्तर द्या, कारण मला तुमच्याकडेच पुन्हा दुसरा प्रश्न घेऊन यायचा आहे. सुधाकर बडगुजर यांच्याबद्दलची जी भूमिका आहे ती भारतीय जनता पार्टीने याआधी देखील सांगितली आहे की या प्रकरणामध्ये त्यांना पूर्णपणे क्लीन चिट दिली आहे. पोलिसांनी चौकशी केली, त्याच्यामध्ये काही आढळ नाही. उद्या नवाब मलिक यांच्याबद्दल का परांजपेजी, नवाब मलिक यांच्याबद्दल असं झालं की पोलिसांनी क्लीन चिट दिली, कोर्टाने क्लीन चिट दिली, तर आम्ही नवाब मलिक यांचंही स्वागत करू. पण तूर्त हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे. जोपर्यंत नवाब मलिक यांच्याबद्दलचा निर्णय येत नाही तोपर्यंत नवाब मलिक यांना दूर ठेवावं अशी भारतीय जनता पार्टी